नमस्कार, आपल्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या आहार अमृतम या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण बनवणार आहोत पनीर भुर्जी। पनीर भुर्जी बनवण्यासाठी लागणारे साहित्य बघूया। 250 ग्रॅम पनीर, कोथिंबीर, 2 मोठ्या आकाराचे बारीक चिरलेले कांदे, 2 मोठ्या आकाराचे बारीक चिरलेले टोमॅटो, मोहरी, जिरे, तेल, मीठ, लाल तिखट, हळद, लसूण, हिंग, हिरव्या मिरच्या, कढीपत्ता। कढईत 2 ते 3 चमचे तेल घालून तेल छान तापल्यावर त्यात मोहरी घालूया। मोहरी छान अशी तडतडू देऊया। मग त्यात जिरे घालूया। जिरे छान तडतडल्यावर चिमूटभर हिंग घालून 2 ते 3 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या घालूया। त्यात कढीपत्ता, लसणाची फोडणी देऊया। त्यानंतर त्यात बारीक चिरलेला कांदा घालून तो सोनेरी होईस्तोवर परतवून घेऊया। कांदा छान परतत आहे आणि त्याला बघू शकता तुम्ही सोनेरी रंग पण आलेला आहे। आता आपण त्यात 2 बारीक चिरलेले टोमॅटो ॲड करूया आणि ते छान मऊसर होईस्तोवर त्यात शिजवून घेऊया। आता आपला टोमॅटो असा मऊसर झाला आहे। त्यात चवीनुसार मीठ घालून घेतले आहे। आता दोन्ही मिश्रण एकत्र झाल्यावर त्यात अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट घालून घेते। तुम्हाला जर तिखट जास्त आवडत असेल तर तुम्ही ते जास्तही घालू शकता, पण मी 1 चमचा तिखट घातले आहे। आता आपण हे मिश्रण तेल सुटेपर्यंत परतून घेऊया। आपल्या मिश्रणाला छान तेल सुटले। त्यात आता मी 250 ग्रॅम बारीक किसलेले पनीर घालून घेतले आहे आणि हे पनीर आता आपण ह्या मिश्रणामध्ये एकत्र करून घेऊया। पनीर आता छान असे परतून घेते मी या मिश्रणामध्ये। आपल्याला पनीर खूप वेळ शिजवायचे नाही आहे, कारण आपण जर ते खूप वेळ शिजवलं तर ते असं रबरासारखं होणार आहे। त्यामुळे आपण पनीर 2 ते 3 मिनिटं शिजवून घेतलं आहे। त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर घालून पुन्हा मिश्रण 2 मिनिटं परतून घेऊया आणि तयार आहे आपली पनीर भुर्जी। अशी ही झटपट तयार होणारी पनीर भुर्जी तुम्ही चपातीबरोबर तसेच पावाबरोबर देखील खाऊ शकता। तर कशी वाटली तुम्हाला ही आजची रेसिपी? आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी आमच्या आहार अमृतम या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला देखील विसरू नका। धन्यवाद।